हाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टींबद्दल बोललो होतो त्याच विषयाला थोडंसं अजून पुढे नेणार आहोत. मागचा व्हिडिओ आपला होता की तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का? आता ह्याच अनुषंगाने आपण अशा काही गप्पा मारणार आहोत ज्याच्यातून आपल्याला आपण निर्णय बरोबर घेत आहोत की नाही, किंवा निर्णय घेताना कोणकोणत्या कसोटींवर आपल्याला उभं राहायचं आहे आणि शक्यतो अचूक योग्य अशा निर्णयापर्यंत पोचायचं आहे ह्याबद्दल गप्पा मारणार आहोत. तर चला, फार वेळ न दवडता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो, की आपलं मन हे आपल्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. म्हणजेच काय, तर आपली मनःशांती कोणत्याही परिस्थितीत ढळू न देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते, तर आपली मनःशांती कोणत्याही परिस्थितीत ढळू द्यायची नाही. आणि मग त्यासाठीच आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. अनेक मनाचे व्यायाम करावे लागतात. ही गोष्ट म्हणली तर सोपी आहे, म्हणली तर कठीण आहे. पण हळूहळू स्टेप बाय स्टेप प्रयत्न करत गेलो की आपल्याला ह्या गोष्टी जमायला लागतात आणि त्यामुळे आपल्याला मनाला अधिक शांत वाटायला सुरुवात होते आणि स्ट्रेस लेवल कमी होण्यासाठी खूप मदत होते. ह्या गोष्टी मी करते, त्याच्यामुळे मला ह्याचा फायदा होतो आहे आणि म्हणून अगदी कळकळीने तुमच्यापर्यंत ही गोष्ट मी पोचवते आहे. बघा, आजच्या जीवनामध्ये अतिशय फास्ट असं सगळ्यांचं लाईफ झालेलं आहे आणि म्हणलं तर तसं ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य सोपं जरी केलेलं असलं तरी देखील अनेक गोष्टींना मानसिकरित्या ते खूप जरा कठीण केलेलं आहे, जटिल केलेलं आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायचे असतात तेव्हा जसं आपल्याला पूर्वी सांगितलं गेलं आहे की रागात आणि आनंदात ह्या दोन्हीही पराकोटीच्या जेव्हा आपल्या भावना असतात, एकदम एक्स्ट्रीम लेवलच्या भावना असतात, तेव्हा कोणताही निर्णय कधीच घ्यायचा नसतो. तेव्हा एक थोडासा पॉज आवश्यक असतो, थोडीशी शांतता, थोडासा विचार आवश्यक असतो. म्हणजेच काय, थोडक्यात एकदम आपल्या जेव्हा इमोशन्स खूप उफाळून आलेल्या असतात, भावनेचा अगदी उच्चांक झालेला असतो उत्कटतेचा, त्यावेळेला कोणताही निर्णय घ्यायचा नाही. थोडासा वेळ घ्यायचा, थोडं थांबायचं आणि मग निर्णय घ्यायचा. त्याच्यामुळे काय होतं की निर्णय चुकण्याची शक्यता खूप प्रमाणात कमी होते. बरं, आता मन शांत असतं तेव्हा आपोआपच आपलं जे मन आहे, म्हणजेच आपला मेंदू, काय बरोबर आहे, काय चूक आहे, ह्या बाजूने निर्णय घेतला तर काय गोष्टी आहेत ज्याचे फायदे होऊ शकतात, ज्याचं नुकसान होऊ शकतं, ह्या बाजूने निर्णय घेतला तर काय फायदे होऊ शकतात, काय नुकसान होऊ शकतं, ह्या विचारांची स्पष्टता यायला मदत होते. आणि जेव्हा विचारांची स्पष्टता आपल्या मेंदूत, आपल्या मनात, आपल्या हृदयात असते तेव्हा आपोआपच आपण अधिक अचूक निर्णयाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते जे ॲनालिसिस आहे ना, आपल्याला जे करायचं असतं विचारांचं, तर ते करणं सोपं होतं. म्हणूनच प्रत्येक निर्णयाचा हा पाया आहे की आपलं मन स्थिर पाहिजे, आपलं मन शांत असलं पाहिजे. आणि ह्यासाठी एक सोपी गोष्ट काय आहे जी मी लहानपणापासून करते आणि त्याचा बऱ्याच अंशी मला आजही उपयोग होतोय, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आत्तापर्यंत जे काही मी तुमच्याशी गप्पा मारल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे? येस, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट. बरं, खूप जणांना असं वाटतं की एखादी व्यक्ती संयमाने निर्णय घेते, शांत राहून निर्णय घेते, ह्याचा अर्थ तिची निर्णय क्षमता कुठेतरी कमी आहे किंवा ती दुर्बळ आहे, असा अनेकांचा हा गैरसमज आहे. हा गैरसमज प्लीज प्लीज तुमचा स्वतःच्याही बाबतीत असेल किंवा कुटुंबातल्या कुठल्या सदस्यांच्या बाबतीत असेल, ऑफिसमध्ये, समाजात कुठेही असेल, तर तो मनातून पहिल्यांदा काढून टाका. कारण की संयम ठेवून एखादा निर्णय घेणं ही दुर्बळता नाही आहे, तर संयमच आपल्याला मदत करत असतो शक्य तितक्या अचूक निर्णयाकडे जाण्यासाठी. शक्य तितकं आपण सोपा विचार काय करू शकतो आणि सोप्या पद्धतीने एखादा डिसिजन कसा घेऊ शकतो, ह्यासाठी मनाचा संयम असणं ही गोष्ट फार फार महत्त्वाची आहे. आणि मैत्रिणींनो, बघा, आपण मनाचा संयम ठेवून अनेकदा खूप अडचणीच्या परिस्थितीतून योग्य निर्णय घेतल्याचे इतिहासातले अनेक दाखले बघतो. अगदी अगदी तोंडावरचं उदाहरण आणि नेहमी दिलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं
संपूर्ण चरित्र आपण जर बघितलं, कितीतरी अशी उदाहरणं देता येतील, की ज्याच्यामध्ये त्यांनी संयम ठेवला. त्या संयमामध्ये थोडंसं स्वराज्याचं नुकसान झालं, नाही झालं असं नाही. पण ती दुपटीनी तिपटीनी त्यांनी भरून काढलं. त्याचा वचपा शत्रूचं निर्दालन करून त्यांनी केलेला आहे. म्हणजेच संयम ही गोष्ट दुर्बलता नसते. संयम ही गोष्ट आपल्याला चांगला निर्णय घेण्यासाठी आणि जास्त प्रगतिशील होण्यासाठी मदत करत असते. आणि हे सगळे असे जे निर्णय आहेत ना मैत्रिणींनो, ह्या सगळ्या पातळींवर उभं राहून जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो, हे सगळ्या प्रकारचे निर्णय हे आपल्याला आपल्या घरात, ऑफिसमध्ये, समाजात, तुम्ही ज्याही क्षेत्रात काम करता आहात, शिकत आहात, ज्या लोकांमध्ये तुम्ही वावरता आहात, अगदी सोसायटी असेल, वाडा असेल, कुठेही प्रत्येक ठिकाणी ह्याच पातळींवरती आपण सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निर्णय घेणं सोपं जातं. जसं की नात्यांमध्ये जेव्हा अशा पद्धतीने निर्णय घेतला जातो तर शक्यतो नाती तुटत नाहीत. संवादाने परत परत बोलून त्याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा काढला जातो. अगदी सेम गोष्ट आहे करिअर निवडताना देखील. जर का शांतपणे विचार केला, घाई गडबडीत, कोणाच्या तरी दबावाखाली, भीतीपोटी निर्णय न घेता व्यवस्थितपणे विचारपूर्वक आपल्या क्षमतांना पारखून जर का निर्णय घेतला तर तो बहुतांश वेळेला बरोबरच निघतो आणि त्याच्यामुळे आयुष्याची प्रगती होते. आयुष्य एकदम छान सेट होतं, मार्गी लागतं. त्याचप्रमाणे नंतर जेव्हा तुम्ही करिअरला सुरुवात करता, तुम्ही नोकरी करता, व्यवसाय करता, त्याही ठिकाणी कोणताही निर्णय घेताना पुन्हा ह्याच पातळींवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते निर्णय, ती गोष्ट निवडण्यासाठी, ती गोष्ट करण्यासाठी, त्या गोष्टीचं अप्रूव्हल देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. कुठेही तुम्हाला पत्रव्यवहार करायचा आहे, मेल्स करायचे आहेत, कोणाशीही बोलायचं आहे किंवा कोणाला तुम्हाला सगळ्यांसमोर ॲड्रेस करायचं आहे, अशा अनेक गोष्टींमध्ये ह्याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे वेळ देऊन निर्णय घेणं ही गोष्ट कुठेच कमीपणाची नाही आहे, हा कुठेही वीकनेस नाही आहे. ज्यांना असं वाटतं हा त्यांचा अतिशय मोठा गैरसमज आहे. वेळ देऊन निर्णय घेतला म्हणजे ना एखाद्या तलवारीसारखं असतं बघा, की अत्यंत अचूक वार असतो आणि एका घावामध्ये जो निर्णय होणं गरजेचं असतं, जो परिणाम घडणं गरजेचं असतं, तो परिणाम घडून येतो, तो समोर दिसतो. त्यामुळेच सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे की आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये आहे का हे सतत आपण चेक करत राहणं. म्हणजे याचा स्ट्रेस नाही घ्यायचा आहे मैत्रिणींनो. स्ट्रेस न घेता अत्यंत आनंदी मनाने देखील ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःला जज करू शकतो, स्वतःकडे असं बघू शकतो. ह्याबद्दल पुढे आपण नक्कीच बोलत राहूयात. आता जे महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार होते ते तुमच्यासोबत शेअर करते. तुमच्यापैकी अनेक जणी हे करत असतील. मनाचे श्लोक म्हणायचे. तर ह्या गोष्टी करून बघा आणि तुम्हाला काय फायदा होतोय हे मला नक्की सांगा. त्याचबरोबर मला तुम्हाला एक आग्रहाची विनंती करायची आहे की मी जे तुम्हाला सांगते आहे, ह्या गप्पांद्वारे सजेस्ट करते आहे, त्याचबरोबर तुम्हीही मला सजेस्ट करा की अशा काही प्रसंगांमध्ये तुम्ही तुमच्या मनाच्या बाबतीत कसा विचार करता, तुम्ही तुमच्या मेंदूला कशी सवय लावता, ज्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये छान सकारात्मक बदल हे दिसलेले आहेत, जाणवलेले आहेत. त्याच्यामुळे त्यातून मी देखील शिकेन आणि जे लोक कमेंट्स असतील तर त्या कमेंट्समधून पण सगळेजण शिकतील आणि आपण स्वतःला छान सुदृढ मनाने आणि शरीराने बनवू आणि पुढे जाऊ. चला पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओमध्ये.